बऱ्यापैकी चार्जिंग आहे. प्रसंगी आदर्शी संकीर्तन रूपी विश्वसेवा गुरुजी म्हणायला आठवण करून दिली होती की किती वर्ष झाले असतील मलाही नाही सांगता येणार, पण मिनिमम कमीत कमी 30 वर्षापूर्वी मी इथून येऊन गेलो याची स्मृती मला आहे. आणि त्या काळामध्ये घडलेल्या सेवेचं फलित म्हणजे आजची संकीर्तन रूपी विश्वसेवा आहे. आणि संकीर्तन रूपी पुष्पसेवेला घेतलेला अभंग जगतमध्ये जगद्गुरु तुकोबा आहे यांचा स्वानुभव प्रकरणामध्ये अभंग आहे. मला अनुभव आला, तुकोबा बोलताय, मला अनुभव आला. काय आला? आज दिवस झाला, जीवनामध्ये सगळेच दिवस आले, पण आजचा दिवस आजही दिवस झाला, धन्य तो धन्यही झाला आणि तो सोन्याचाही झाला, सुवर्णासारखा झाला. का? का? उत्तर दुसरा कारण झाली कोणाची? पंगती ही संतांची, संगती ही संतांची, म्हणून धन्य, म्हणून सोन्याचा. झाली संतांची पंगती, बरवे 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 बरं झालं. भोजनाने कोणती आता जेवण दिलं, भोजन म्हणजे जेवण, जेवण कशासाठी? कशासाठी? तिसरा रामकृष्ण नामी, कारण त्यांच्याकडं मिळणारं भोजन हे सगुण अन्नाचं दर्शन नाही, निर्गुण नाम ब्रह्माचं भोजन. आणि जे भोजन प्राप्त होणार आहे राम कृष्ण नामी, काय गंमत आहे? त्यांच्या भोजनामध्ये राम आहे, कृष्ण आहे, नाम आहे. बघा काका, तुम्ही काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर याच्यात आहे. भोजनामध्ये राम आहे, भोजनामध्ये कृष्ण आहे, भोजनामध्ये नामही आहे. आणि म्हणून मोहिले म्हणजे मोहित केले, छंद लागला, प्रेमाचा, प्रेमाने छंद लागला आणि म्हणून चला भोजनाला जाऊया. आणि म्हणून जो आला का काला, तुका म्हणे आला, तुका म्हणे आला, लक्ष ठेवा, तुका म्हणे आला, जो आला त्या, तुका म्हणे आला, जो आला त्याला, चवीन रसाळ हा काला, भोजना पंगती बस बैसांन संतांचे ठरा. जीवनामध्ये सगळे दिवस आहेत. किती दिवस आहेत? जर संख्यावाचक पुरावा घेतला तर धन्य दिवस नाही का, आजी दिवस, आजचा दिवस, आजचा मग याच्यापूर्वीच्या दिवसाचं काय? हो, तेही दिवस आले आणि जसे आले तसे गेले. पण विशेषत्वाने विशेष कर्माचं प्रयोजन होऊन ते कर्म पूर्णत्वाला ज्या दिवशी जातं त्या दिवशी दिवस धन्य आहे. कोणती कर्म विशेष आहे? कर्मामध्ये 5 प्रकार आहेत. काम्य कर्म आहे, निषेध कर्म आहे, प्रायश्चित कर्म आहे, सत्कर्म आहे, सत्य कर्म आहे. याच्यातलं
जीवात्म्याच्या उद्धारासाठी कोणतं कर्म अपेक्षित आहे? काम्य कर्मानं नाही, निषेध कर्मानं नाही, प्रायश्चित्त कर्मानं नाही, सत्कर्माने सुद्धा नाही. पण सत्य कर्माचं प्रयोजन झालं तर जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय. हे सत्य कोणतं आहे? धन्य दिवस आजी धन्य सोनियाचा नाही, धन्य दिवस झाला, आजचा दिवस धन्य मानतो मी. मग आयुष्यामध्ये दिवस किती आहे? दिवस किती आहे? लक्ष ठेवा, माझ्याकडे लक्ष ठेवा. आता ते टेकडीवर असल्यामुळे रेंज फुल असणार, त्यांना घरची आठवण झाली की त्यांना म्हणणार लवकर या, सांगा त्यांना कीर्तन येतो. मुद्दा आहे दिवस किती आहे? संख्यावाचक उद्गीत ग्रंथाच्या पुराव्यानुसार जीवनामध्ये 36,500 दिवस आहे. किती? 36,500. आता हे समीकरण कुठून मांडलं? ते संख्यावाचक आहे. 36,500 भागिले 100 बरोबर 365 दिवसाचं 1 वर्ष. अशी किती वर्ष आपल्याला किती वर्ष हातात आहे? 100. किती? गॅरंटेड. आणि मी जाणीवपूर्वक सांगू नये, चैतन्य सद्गुरूंच्या सेवेसाठी ज्यांनी आपला कार्यकाल व्यतीत केलेला आहे, एक्सटेंडेड बाय पिरियड, जेवढा काळ चैतन्य सद्गुरूंच्या सेवेमध्ये ज्यांनी घालवला, घेतला, दिला, तेवढं आयुष्य त्याला वाढवून मिळणार. आता ज्याची त्याने आत्मचिंतन करावं. गेल्या सप्त्याला मिळतं जेवढं ह्या सप्त्याला त्यांनी आत्मचिंतन करावं की मी चैतन्य महाराजांच्या सेवेसाठी किती वेळ दिला. आणि सतत सानिध्यामध्ये राहणाऱ्यांनी सुद्धा विचार करावा की मी महाराजांच्या सेवेसाठी किती वेळ दिला. वेळ महत्वाची नाही, किती तास दिले, किती वर्ष दिली, किती दिवस दिले, हे महत्वाचं नाही. पण जेवढा काळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. धन्य दिवस झाला झाला, धन्य धन्य धन्य. चिंतनेत चिंतनेत तद्रूपतः, चिंतनेन सतसे चिंता, चिंतने सर्व सुख येता, चिंतने मोक्ष सायुज्यता घरदिगतसे. किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकल मंगल चिंतनाची. राघव चैतन्य महाराजांच्या सनिध येण्यासाठी एकच व्यवस्था आहे, सततं चिंतयंतो मां. फक्त चिंतन. इथं आपण येतो चिंता घालवण्यासाठी का चिंतन करण्यासाठी? ज्याची त्याने आत्मचिंतन करावं. मी काही कोणाला व्यक्तिगत बोलू इच्छित नाही. एखाद्याला विषय लागू पडतो, पुन्हा जाताना भीती वाटते, एकटा असतो. इथं यायचंय चिंतामुक्त होण्यासाठीची व्यवस्था जी ज्ञानोपरायणा अभिप्रेत आहे. बघा, ज्ञानोपरायणा अभिप्रेत आहे. काय अभिप्रेत आहे? अर्जुनाने विचारलं, माझं एकच चित्त होत. अर्जुनाने विचारलं, माझं एकच चित्त होत नाही, काहीतरी व्यवस्था सांगा ना प्रभू. भगवंतांनी सांगितलं. त्या काळामध्ये सुद्धा चैतन्य टेकडीवरती चैतन्य महाराजांची समाधी असावी असा माझा अनुमान प्रमाण आहे. आणि मुद्दा आहे, तिथं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवान परमात्मा स्वतःच्या मुखाने बोलले, या लागे पांडवा. लक्ष ठेवा,
या लागी पांडवा ऐसा ठाव निवडावा जे तन निगुडमट व्हावा या शिवालया दोन विषय आहे. एक तर चिंतनासाठी एक व्यवस्था आहे, निर्मनुष्य जागा म्हणजे निगुड मठ, निर्मनुष्य जागा अथवा शंकराचं अधिष्ठान. आता या जागेचा विचार केला तर इथं माणसं आहेत का? आली तर ना, आली तर माणसं, नाहीतर एकटे महाराज आहेत ना. मग इथं माणसं नाही, इथं एकच आहे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. काळ सारावा चिंतनी, एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, धन्य धन्य काळ चिंतने. आणि चिंतामणी चिंतनी, चिंतन कुठं होत? लक्ष ठेवा. चिंतन कुठं होत? चिंतन तिथं होत जिथं चैतन्य असतं. जिथं चैतन्य, चैतन्य म्हणजेच प्रसन्नता. चैतन्याला म्हणतात प्रसन्नपणे. आणि दुसरा शब्द आहे चैतन्य म्हणजे आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी चैतन्या जवळच यावं लागेल, अन्यथा आत्मस्वरूप दर्शन होऊ शकत. मग अधिष्ठान कोणाचं आहे? राघव चैतन्य. आता थोडं पाठीमागे जाऊ. जगद्गुरु तुकोबारायांनी राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितले कोण? अरे पण हे चैतन्य कुठून निर्माण झालं? लक्ष ठेवा. मुख्य महाविष्णू चैतन्याचं मूळ म्हणजे नामाभिधान चैतन्य राखलं गेलं. निर्गुण, जे निर्गुण आहे त्याला चैतन्य संबोधलं जातं. अरे चैतन्य म्हणजे आत्मा, चैतन्य म्हणजे जीव. आपण चालतो, बोलतो, खातो, आणखीन पितो. कुठपर्यंत जीव आहे तोपर्यंत. आणि आपण सहज बोलताना सुद्धा म्हणतो जीव आहे तोवर माणसाने कसं खाऊ. गंमत आहे. चैतन्य म्हणजेच आत्मस्वरूप आणि चैतन्य म्हणजेच ब्रह्मस्वरूप आणि चैतन्य म्हणजेच मुख्य चैतन्य परमात्मा विष्णू आणि त्याचा अंशांश ब्रह्म आविष्कार म्हणजे चैतन्य महाराज. अंशांश ब्रह्म आविष्कार, कारण त्याच्यामध्ये 3 प्रकार येतात. पूर्णांश ब्रह्म पूर्ण परमात्मा आहे.
अंश ब्रह्म संत आहे आणि अंशांश जी अंशांश ब्रह्म हे सामान्य जीव आहे. आपला नंबर कितवा लागतो? तिसरा. आपला नंबर तिसरा. दुसरा नंबर संत आणि एक नंबर चैतन्य. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि त्याची भेटी अत्यंत कठीण दुर्मिळ दुर्लभ आहे. कोणाची? सगळं भेटत पण चैतन्य. अगदी डॉक्टरला सांगितलं 50 एकर नावानं लिहून घेतो, 50 एकर नावानं लिहून देतो, पण त्याला परत आणा. कुठनं? वर्ण. तुम्ही वरती बी गेलेला बघितलं. अरे जे निर्गुण आहे, जे अविवेकी आहे किंवा अदृश्य आहे आणि दृश्यामध्ये प्रगट होत, ते पंचतत्वांचा आधार घेऊन व्यक्त होत, त्याचं नाव चैतन्य आहे. आणि ते चैतन्य ज्या दिवशी भेटलं, धन्य आजी दिवस आजी दिवस झाला. आजी दिवस आजचा दिवस आहे. तुकोबरायांच्याकडे प्रश्न होता. सगळे जगतो पण 36,500 दिवसापैकी किती दिवस जगलोय आपण हे प्रत्येकाला ज्ञात आहे. मी सांगणार नाही. पण आयुष्यामध्ये हिंदू धर्म आचार संहितेप्रमाणे काका 3च दिवस धन्य मानले जातात. 3च दिवस. बाकीचे दिवस घेतात बी. हे आपण म्हणतो सुद्धा हे बी दिवस जात्यात. काही गंमत आहे. 3च दिवस धन्य आहे. पहिला दिवस आहे जन्म, दुसरा दिवस आहे मृत्यू आणि तिसरा दिवस त्या दोन्हीच्या मध्ये असतो. कोणता? काय दिवस धन्य असतो त्या घड्याच्या त्या दिवशी. कधी लग्नाचा. अरे वा, मी म्हणलंच तुम्ही लग्नावर येणारच असणार. मायबाप, जन्म हा पवित्र आहे. मृत्यू त्याच्यापेक्षा सहस्त्रपटीनं पवित्र आहे. माझ्याकडे लक्ष द्या. जन्म कृपा करून कीर्तन चालू असताना कोणीही उठू नका, कितीही इमर्जन्सी असेल तरी सुद्धा. आणि बाहेर गेल्याने बाहेरच थांबा, आत येऊ नका. त्यांचं तुमचं काम सगळं पूर्ण करूनच आत या. स्वयंपाक करत असला तर तुम्ही स्वयंपाकच करा, पण इकडे येऊ नका. आत आला तर नॉट अलाउड टू दी स्टँडिंग. कीर्तनातून उठून जाणं धर्माचा अपमान आहे. ही कीर्तनकार महाराज असे आले की ते गेले किती वेळ. पहिला दिवस धन्य आहे जन्म. लक्ष ठेवा. दुसरा दिवस सहस्त्रपटीनं पवित्र मृत्यू आहे. दुःख एवढं वाटतं जन्म घेतल्यानंतर सर्वांना. वरती म्हणतोस पुशेगावचा पेढा एवढा स्टँडर्ड नाही. कुठे जातं? साताऱ्याला 5 किलो आणतो. चैतन्य टेकडीवर आलं ते आलं नेमकं महाराज खा पेढा. महाराज महाराज पेढा. तर महाराज फार घेतो. महाराजांनी विचारलं कशाचा? असं द्या. नाही कशाचा? महाराज येत नाही. समजून घेण्याची वृत्ती नाही. कशाचा? मुलगा झाला. कोणाला झालाय? कोणाला हे छातीला हातात. मायबाप जन्माला येणं हे मदरसेनं आईला बाळाला दिलेलं उत्तर आहे. सर्वात महादुःख म्हणजे जन्म आहे. 6 अवस्थेतली दुःख भोगल्यानंतर जीवाला जन्माला येतं. तोपर्यंत जन्माला येता येत नाही. येण्यापूर्वी, येताना, आल्यानंतर, जाण्यापूर्वी, जाताना, गेल्यानंतर 6 प्रकारचं प्रायश्चित्त दुःख भोगल्यानंतर जीवाला जन्माला येता येत. आणि एवढंच नव्हे, एक योनी कोटी कोटी फेरा वगैरे.
मी विषय लांबवत नाही. पण मृत्यू काही मंडळी म्हणतात सुद्धा बरं झालं, आणि मागं राहणार म्हणतात बघा बरं झालं त्याला लय रे घरातल्यांनी लय घरातल्यांनी विचारत सुद्धा नव्हती, बरं झालं गडी सुटला वय. पण जन्माला आल्यानंतर हसतात, मेल्यानंतर हेच दुःख आहे, हेच दुःख आहे. जाणारा समाधानी, मृत्यूसारखा पवित्र दिवस नाही आणि जन्मासारखं दुःख नाही लक्षात. ज्ञानोबाने फुकट बोलत नाही, तो दोन्ही करंट नेने मस्त राघव टेकडी चैतन्य राघव चैतन्य देवस्थानला टेकडीवर येते, दिवस इथं बसते, पण गळ्यात माळ नाही, असा आला काय मोकळ्या वावरात बलर घालते. साधनेला माझ्या पदरचे शब्द नाही आहेत मायबाप. मी रामदास स्वामींचा पुरावा घेऊन तुमच्याशी बोलतो. जर टेकडीवर यायचं असेल तर इथे ही जागा उपासनेची आहे, भक्तीची नाही. भक्तीची जागा वेगळी आणि उपासनेची जागा वेगळी. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, भक्ती करायची असेल तर पुशेगावला जावं आणि उपासना करायची असेल तर राघव चैतन्य टेकडीला जावं. काय म्हणणार ही भक्ती काय प्रकार, उपासना काय सांगणार आहे, स्पष्टीकरण देणार आहे. काल्याचा विषय नंतर बघू काय करायचं ते काल्याच्या विषयाचं. जरा हाय आले डोक्यात तर सगळं मटेरियल घेऊन टाकतो, पुन्हा काकाने प्रश्नच करायला गंमत आहे. भक्ती करायची असेल तर पंढरपूरला जावं लागेल आणि उपासना करायची असेल तर चैतन्य टेकडीवरच यावं लागेल. अपील करतोय का रामदास स्वामी, उपासनेला चालवावे, गुरुदेव संतांशी आधी नमावे, सत्कर्मयोगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. फक्त संतांची संगती प्राप्त होत नाही तोपर्यंत उपासना सिद्ध होणार नाही. कारण भक्तीमध्ये सूत्र आहेत, प्रकार आहेत, पण उपासनेमध्ये अवस्था आहेत. उपासनेमध्ये अवस्था आहे, भक्तीमध्ये प्रकार आणि सूत्र आहे. कसे लक्ष ठेवा. भक्तीमध्ये प्रकार किती? भक्तीमध्ये प्रकार दोन. पहिले दोन सगुण लक्षणा आणि दुसरी निर्गुण लक्षणा. प्रकार दोन. सगुण लक्षणेमध्ये चार प्रकार. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासूच ज्ञानी. पुन्हा भक्तीचे 9 प्रकार. श्रवण, कीर्तन, पादसेवन, विष्णुस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ध्यानात राहिली? मोजले का? कारण मी 9 अगोदर म्हणलोय ना, त्यामुळे 9 म्हणायला हरकत नाही. पुन्हा फिरगे 9 मोजा. श्रवण, कीर्तन, पादसेवन, विष्णुस्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. किती? हे 9 प्रकार आहेत. भक्ती सगुण, पण निर्गुणामध्ये अवस्था आहे, प्रकार नाही, अवस्था आहे. आता निर्गुणाची अवस्था बद्ध, विषयी, बद्ध, मुमुक्षु, साधक, साधू, सिद्ध, ज्ञानी, ज्ञाता, संत, भगवंत. किती झाले? क्या बात आहे. वयच 11 करेक्ट आहे. बरोबर आहे. मला बघायचं होतं की मस्ती. या 11 अवस्था निर्गुण लक्षणेची आहे. 4 भक्त सगुणाचे आहे. 9 प्रकारच्या भक्ती आहे. मूळ भक्ती 2 आहे आणि भक्तीचा प्रकार एकच आहे. हा सर्व प्रपंच आहे. जो आध्यात्मिक शास्त्रामध्ये किंवा वेदांतामध्ये दिलेला जो प्रकार आहे, हा सगळा प्रपंच विभागणी केली व्यासांनी.
पण भक्ती खरी एकच आहे की जी भगवंताला मान्य आहे. बघा, भक्ती खरी एकच आहे की जी भगवंताला मान्य आहे. तिचं नाव आहे त्याग. त्याग. कधी संकल्पान्वये त्याग घडल्यानंतर घडणारी सेवा याचं नाव भक्ती. संकल्पावे माया. आजी दिवस झाला आजचा दिवस. मग जीवनामध्ये पहिला दिवस जन्म, दुसरा दिवस मृत्यू, आणि तिसरा मी लक्षणं मांडत गेलो सगळी भक्ती सूत्रातली. आणि दिवस त्याच्यातला कोणता धन्य आहे? ज्या दिवस तुकोबारायांनी विचार केला. विचार करणं सोपं आहे, पण तो विचार प्रत्ययाला येणं कठीण आहे. आता मला वाटतं संकीर्तन श्रवणाच्या कालखंडामध्ये बऱ्याच मंडळींच्या डोक्यामध्ये विचार काका येऊन गेलेला असावा असा माझा अनुमान प्रमाण आहे की आज घातल्यानंतरच प्रसादाला बसूया. काय घातल्यानंतरच प्रसादाला बसूया काय? मी आणलेल्या माळा खपतील असं दिसतंय. विचार होणं सोपं आहे, प्रत्यक्ष कृती. आणि ज्या दिवशी कृती तुकोबारायांच्या विचार मनामध्ये आला, मी भगवान परमात्म्याशी अनुसंधान साधतोय. भगवान परमात्म्याशी माझ्याशी अनुसंधान होऊन माझं रचना होतीये, वाक्य रचना होते, बोलणं होतंय. पण लक्ष ठेवा, एखादा कागद महत्वाचा काय असो, तो सरकारी कागद असेल तर महत्वाचा कागद असेल. अगदी साधं ग्रामपंचायतीचं लेटर पॅडच म्हणतात ना, एक नाही, वरती ग्रामपंचायतीचं नाव असतं, त्याच्यामध्ये काही काही मजकूर खाली लिहिला आणि त्याच्यावर शिक्काच नसला तर नुसती सही केली आणि शिक्का नाही. अरे सही कुणाची? सरपंच कोण, ग्रामसेवक कुणाची सही? शिक्का येईल ना, त्या कागदाची किंमत. म्हणजे जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरूंचा उपदेश होत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये परिवर्तन होत. आणि ज्या दिवशी परिवर्तन झालं, आजी दिवस झाला. कधी झाला ना, महाराजांनी कबूल केला अंगीकार.
अंगीकार करणं, स्वीकार करणं. कोणी एक हे वेगळं समीकरण आहे मायबाप. तर अवघड विषय काका. गुरुजी, मी तुम्हाला गुरुजी म्हणतो. मग नाही अवघड गणित आहे कोणतं? सद्गुरूंनी आपल्याला शोध घेत यावं तर आपण सद्गुरूंचा शोध घ्यावा. सगळे आपण साधक आहोत म्हणून विषय बोलतोय. सद्गुरूंनी आपला स्वीकार करावा स्वतः येऊन, का आपण सद्गुरूंच्या शोधात असावं? आपण शोधात असावं. तात्पुरतं मान्यता, तात्पुरती मान्यता. आता मांडलेल्या विचाराला तात्पुरती मान्यता. आपण शोधात असावं. किती वर्ष असावं म्हणजे बेटर? अहो, ती भेट होण्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची, जर पुण्याचा पाठीमाग संचय असेल तरच राघव चैतन्याची भेट होईल. अन्यथा आयुष्य जाईल निर्मध्ये, पण मंदिराकडे येणार नाही. बघा तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव बघा, चिंतन बघा. मी काय करतोय, मी काय बोलतोय. कारण ही शक्ती जेवढी आहे, पण इथं गणित उलट आहे. तुकोबारायांना शोधत गेली, शोधत गेली. सापडली वाट मस्तकी तू. मी गंगेच्या स्नानाला निघालेलो होतो, तिथं माझी भेट झाली. मस्तकावर हात ठेवला, आजी दिवस. तो दिवस धन्य आहे. तुकोबारायांच्याकडे किती प्रश्न होते बघा ना. काय हो, कोण पुण्य यांचा होईल? किती प्रश्न आहे. साधकांची तुकोबारायांची अवस्था आहे. मग आपलं तर कितीतरी कोसावला बासर. ते आपला विचार करा. पण एक आहे, आज राघव चैतन्य टेकडीवरती आलेली जी मंडळी आहे, तुम्हाला शोधायला जायची गरज नाही. महाराज तुमच्या जवळ आहेत. महाराज तुमच्या जवळ आहेत. तुम्ही शोधायला जाऊ नका. ते आपोआपच कृपा केल्याशिवाय राहणार नाही. का पण त्यांचं पत्य आहे. पत्य उगच आलं, पंक्तीला बसलं, रेटून आणलं, गेलं, येईल ना. जो काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार भात रखमा देवरो पंढरीचा वारी करतो अधिकारी मोक्षाचा नरवाय करावाय. नरवाय कायेनं वाचेन आणि मनानं ज्याचं समर्पण होईल त्याचा स्वीकार राघव चैतन्य केल्याशिवाय राहणारच नाही. राहणारच करतात, स्वीकार करतात. आणि मग तो स्वीकार झाल्यानंतर जी अनुभूती आली, आधी दिवस भला का धन्य दिवस आली दर्शन. अंतरच संपलं. देव वेगळा आणि भक्त वेगळा नाही. नाही, देव आणि भक्त तुझा नाही. विचार अहम. आता इथं एक व्याख्या बघा अध्यात्मामध्ये, वेदांतामध्ये, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्म, अहम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. किंवा नातांचे शब्द अहम वाग्या, सोहम वाग्या, प्रेम नगरावारी, अहम ब्रह्म, अहम ब्रह्म.
स्वतःच ब्रह्म आहे आणि या ब्रह्माची अनुभूती देतात त्याचं नाव आहे सद्गुरु सारिका. इतराची आणि ज्या दिवशी भेट झाली ना माझी दिवस झाला धन्य धन्य सोनियाचा. तुकोबरेंनी हा शब्द फार घातक वापरलाय. कोणता? सोनियाचा. सोनियाचा. सोनियाचा म्हणजे सोन्याचा. सोन्याचा लय स्वस्त काका. मला सातारला म्हणजे मी काल गेलो. माझं स्वभावच आहे. मला तसं दुकान दिसलं की दोचे पुढे जातोच. मला विचारलं आज कसं काय दर. त्यानं ते धोतर शर्ट वरचा शिंबॉल बघितल्यावर त्याने विचारलं महाराज दिसताय. तिला महाराज नाही म्हणते ती महाराज पण महाराज नाही डुप्लिकेट मॉडेल. काम काय दर काय म्हणजे ते बिले हुशार. त्यानं विचारलं कोणाला पाहिजे. मलाच पाहिजे. तुम्हाला काय गरज आहे रात्र दिवस बोंबलत फिरता बाहेर राहतं आडवलं बिडवलं तुम्हाला काय करायचे. म्हणजे बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर 147 रुपये किलोनं देईल. काय 147 रुपये किलो सोनं आमच्याकडे आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. मी किलोनं तुम्हाला देणार. तुळशीच्या माळा. कोण येतो आमच्या दुकानात. सोनियाचा. सोना शब्द वापरतात. याचं गणित असं आहे कुठेही डाग नसणार पवित्र आहे त्याचं नाव सोनं. सुवर्ण आहे. सुवर्ण डाग नसणार. हा त्याचं ते हे झालं का नाही ते 24 कॅरेटची ती प्रत कधी कमी येते. त्याचं ते नेल केस बनवलं का नाही. नेल केस. नेल केस. हा काय मी कुठे घालतो ते मला म्हणायचं. त्याचा दागिना बनवला की त्याला डाग येतो. डाग 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 येतो. आणि याचा अर्थच असा आहे आपण जन्माला आलो ते संसारामध्ये आलेलो आहोत. त्या संसारामध्ये जन्माला येणं हाच आपल्याला लागलेला पहिला. संसारात जन्माला येणं हा पहिला डागच लागलेला नाही. सोपा आहे संसार. पण एक आहे आपण ज्याला संसार म्हणतो ना तो संसार नाही बरं का. आपला संसार वेगळा. कोणता? गुरं डोरं कोंबड्या कुकड्या बंगला गाडी शेती पाईपलाईन ऊस बागायत पोरं बाळ नातवंड परतुंड सगळी माझी तुझ्या उराव वजी. आणि मग हा संसार नाही. जनावरांना विचारा संसाराची व्याख्या अवघाची. अरे संसार म्हणजे जगणं. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये भोगलेलं आयुष्य त्याचं नाव संसार. आणि संसारात जन्माला येणं हाच आपणाला काय डाग आहे. डाग. आता काही मुलांनी संसार टाळला पण तू बरं म्हणजे बेले रे बेले काय काय बेले कीर्तन चालू असताना निघून गेले. त्यांच्या घरात आलं आजचा महाराज गाडी गेली. कोण झाले मुनी मुक्त झाले वेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुरवतू. हे नवे जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा. आम्हाला डाग आहे संसाराचा पण एक आहे तुकोबरे म्हणजे डाग नाही आम्ही पुसून काढतो. संसारी जन्मीजे याची लागी. आता याच्या अगोदरचे पुरावे फार गंभीर आहे. ते वावरा शेतामध्ये असतं बघा शेंद नावाचं. शेंद नव शेंद आणि त्याला ग्रामीण मध्ये त्याचा अपभ्रंश झाला शियांदाड. हाय का त्याला शियांदाड भारी पडतंय बरं. हा हे शेंद हे फळ जर कवळं खाल्लं ना काय गोड लागतं नाही. हा हे बी कळतंय पण मी काय
हा केली पांडुरंगे पांडुरंगे तुका म्हणे संसारी जन्मिजे याची लागे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे याचं शेवटचं करण आहे. भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागे. संसारात आल्याशिवाय मुक्त होता येत नाही. इथलं समीकरण आहे. टेकडीवर आल्याशिवाय कीर्तन ऐकल्याचा आनंद मिळणार. स्पीकर सिस्टीम इतकी सुंदर आहे ना, फार लांबपर्यंत त्या पाण्यामुळे ऐकायला जात असेल. ती म्हणत असती लांब ऐकायला मिळते, कशाला तिथं जा, बस तिथं तसाच बस, पाण्याशी पाणी तुझं वाटच बघते. यावच यावच नुसतं नाही याद तरी अरे पहिली विनंती याल का याल का आज घालाल का. मला माहिती कुणी बोलणारच याल का. आम्हाला वेळच नाही म्हणा. यावेच यावेच याले लागे यावच लागेल यावच लागेल. येतं का तुम्हाला काय कळत नाही पोरांनो. त्याच्या नादाला लागू नका. त्याच्या बरोबर मी आयुष्य घालवले. त्याचं सगळं तसंच असतं. तुम्हाला काय कळत असं कोण कुणाला म्हणतं तुमचं तुम्ही बघा. आणि मग ते विचार करत मी बी तुमच्यात थांबणार नाही. जे येतं ते कुठं त्याला माहिती आहे. बाबा हित आहे ते टपल्या बरोबर मला बी येत. काय अवस्था आहे काय अवस्था आहे. तो कुमारांनी त्याला नियम घातला. जेव्हा हे सकळ सिद्ध आहे हात झाला वया पाय तेव्हा तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोवरी काळाचे दुरीत ठेला ठेला नाही तर निषेध अवस्था. माझा नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण बधीर झाले वाचा बोले बोबड नाक गळू लागले लालाने शोंबूड श्वानापरी गती झाली कुत्र्यासारखी अवस्था झाल्यावर मग म्हणता येईल चैतन्य टेकडीवर येऊ का. पाण्याच्या शेजारी तुझी वाटच बघतो ये. अरे यायचं असेल ना तर तो दिवस पवित्र प्राप्त झाला पाहिजे. आणि तो झाला ज्या दिवशी झाला धन्य सोनियाचा फला. आणि तिथं आल्यानंतर जे प्राप्त झालं त्या भंगाचं दुसरं जन्म झाले संतांची
पंगती विठ्ठल. मला संतांची पंगती मिळाली. आता संतांची पंगती किती दुर्मिळ आली आहे याच्यासाठी एक दृष्टांतात्मक सिद्धांत देतो. पुरावा मी काही गोष्ट सांगणार नाही, टाइम वाट आहे आणि गोष्ट सांगायची गरज नाही आपली. कमालाने शिर कंडोनी आपले संत संत मानविले तया घरी कबीरांचा मुलगा कमाल. संत जेवायला ज्ञानोबर आहे. मुक्ताई सोपान काका निवृत्तीनाथ जेवायला आले. द्वादशीचं पारण. आता संतांच्या घरी संत आल्यानंतर काय हो सांगा ना बरं. मी आता संतांचं सांगायची गरजच नाही. त्यांच्या घरी काय काय असतं नाही का. टिपवाय असतो नाही का, काचेचे ग्लास असतात. आणखीन काय ते स्वयंपाक करायला स्वयंपाक तांदूळ स्वयंपाक कशावर हा कशावर गॅसवर. बरोबर गॅसवर. त्यामुळे खाणारी मी काहीही नाही. कबीरांनी आईसाहेबांना विचारलं संत आले व्यवस्था करा. काय करणार काय करू उपचार. खूप मोडकी. आता तुकोबारांचे प्रमाणे दरदरीत पाण्या आपण काय म्हणतो दरदरीत पाण्या म्हणजे नुसत्या पाण्यात नुसत्या कण्या मिसळल्या नाही. दरदरीत. लक्ष ठेवा काका बघा हे शब्दरचना कशी आहे. दरदरी तपा दरदरी तपा खडतर तपा म्हणजे रांधलेल्या कण्या. कण्या म्हणजे अपवित्र, कण्या म्हणजे कच्च. दरदरीत खडतर तपश्चर्या केली आणि त्याच्यामध्ये आम्ही परिपक्व झालो. हा त्याचा अर्थ आहे. दरदरी तपा माझी रांधी आल्या. हे काय करणार. कमालांनी सांगितलं जा म्हणे दुकानदार. दुकानदाराच्या लक्षात आलं दुकान बंद होतं. हिनं मागलं ते हे असतं ना ती खिडकी तोडली. आत शिरला सगळं घेतलं. आईला सांगितलं बाहेर या. सगळं मटेरियल देऊन टाकलं. तेवढ्यात तो जागा झाला. कोण हा त्याला कळलं काहीतरी गडबड आहे. त्या आणला दुकानात. आईला लगेच वडिलांना कबीरांना सांगितलं बाकी काय करू नका. माझं शिर फक्त छेद करून घेऊन घरी जावा कारण मी कोणाही करू नये. ही कोणाची निष्ठा कोणाची झाली. संतांची पंगती. आता पुढे दृष्टांत घडलेलं आहे. बरोबर ज्ञान परीक्षा ज्ञान संतांनीच घ्यावी. कबीराला म्हणलं तुमचा एकुलता एक मुलगा कुठे आहे त्याला जेवायला बोलवा. आता कसा बोलवायचा कसा बोलवायचा म्हणले हाक तर मारून बघा. नुसत्या हाक मारली कमाल कमाल पळतच आला. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी तपे कीर्ती जगी तानवर. हे सामर्थ्य भगवंताजवळ सुद्धा नाही. ते संत केल्याशिवाय आणि करून दाखवतात. तो चमत्कार नाही तो साक्षात्कार असतो. संत करतात तो चमत्कार नाही. चमत्कार करणारे आता अलीकडे लई निर्माण झाले. हो आता ती मी सगळीची नावं नाही सांगतो. त्याचा प्रसार मी करणार नाही. प्रचारक मी नाही आहे. आणि काही म्हणून म्हणतात आम्हाला किती आम्ही ज्ञान घेतल्यामुळं देव भेटला असं डोकं फिरतंय काका. असं वाटतंय पायातली. अरे रात्र दिवस फिरून 73 वर्ष बोंबालतोय तरी अजून फाकड्या भेटला नाही आणि ह्याला लगेच विकतोय. जर भगवान परमात्मा भेटायचं असेल तर तुकोबारांनी सांगितलं झाली संतांची पंगती बर्वे भोजना. आता संतांच्या पंक्ती आता गणित आहे बघा. संतांच्या पंक्तीत इतरांना बसता येत नाही. हा पुरावा तर थोडासा काल्याचा जोडतो. काल्याचा काय झालं पेंदमानला भूक लागली. बरं म्हणलं बरं ठीक आहे जेवण सांगितलं तुला भूक लागली. पोरांना भूक निघत नाही. म्हणजे असं करा ना सगळ्यांच्या शिदोरी एकत्रित करा. केलं पंगत वाढली
आणि पंक्तीला बसायला भगवंताने सांगितलं. पण त्याच्यामध्ये वशिल्याने एक आला होता. वशिल्याने बघा तुम्ही 7 दिवस भागवत चाललाय ना आपला गुरुजी आपला 7 दिवस भागवत चाललाय. 7 दिवस आलेलो नसेल ते आज आलेलं असेल बघा. आपल्यातलं नाही सांगत मी, त्याला माहिती आज तस. अरे कृतायुगापासून द्वापाराच्या उत्तरार्धापर्यंत ज्यांनी माझ्याकडून अभिवचन घेतलं, तपश्चर्या केली माझ्या भेटीची, संगतीची, बंगतीची, तो येऊन बसला. त्याचं नाव ब्रह्मदेव. त्याचं नाव ब्रह्मदेव. भगवंताने ओळखला ह्यो गाडी वशिल्याचा आहे. हा वशिल्याचा आहे. पेंद्या अगोदरच्या चौघांना मी वाढ, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी चौघात पहिले वाढ, पण 5वा वशिल्याचा आहे तेवढं पात्र सोडून वाढ. ब्रह्मदेवाला सुद्धा जो प्रसाद भोजन मिळलं नाही तो आम्ही घेतो का? संतती पद्धती देवा सवे घडे नित्य नित्य जोडी तिची साथ. नित्य जोडत. आणि मग भोजन काय माहिती? आता इथं जो प्रश्न असा आहे, महाराजांनी सुद्धा सांगितलं म्हणजे मला जेवायला द्या का भोजना मागती. हा आपल्याला गुरु परंपरा पाहिजे. चैतन्य महाराजांनी काय मागितलं तुकोबरायांना? पावशेरच का? जाऊ दे काय व्हायचं, पावशेरच का? त्यांना म्हणता आलं असतं 5 किलो तूप दे. नको, पावशेर. गुरुजी काका पावशेर हा शब्द क्रियावाचक आहे, मापवाचक नाही. क्रियावाचक आहे. पाव म्हणजे प्रसन्न हो. शेर म्हणजे समर्पित हो. प्रसन्न होऊन समर्पित हो, मग पावशेर. आपण म्हणतो 250 ग्रॅम 200 मिली पावशेर घे घरी. संतांची पंगती मिळाली. आणि मग भोजना निघून ते आता सगळेजण निघू. पोरांनो सगळेजण निघूया, पण कसं निघूया? त्यांच्या जेवणात काय काय पदार्थ आहेत? 3रं चरण रामकृष्ण